मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आणि महायुतीमधली नाराजी जगजाहीर झाली। यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदेंच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली। त्यात एकमेकांच्या पक्षातील नेते फोडण्यावरून बरीच गरमागरम चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीला पोहोचले। शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी एकनाथ शिंदे यांनी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली। तिकडे शिंदेंची दिल्लीच्या बैठकीत चर्चा सुरू असताना त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह वर्षावर पोहोचले आणि मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या तक्रारी शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे केल्याची चर्चा आहे। तर तिकडे वर्षा बंगल्यावर पोहोचलेल्या अजित पवार यांनी आपण तुमच्यासोबत आहोत, आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत याचे स्पष्ट संकेत भाजपला दिले। भाजपकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकारी आणि नेते पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हा शिंदे सेनेकडून करण्यात आला। ठाणे, कल्याण, डोंबिवली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी असा प्रकार सुरू असल्यानं शिंदे सेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे। पण इकडे महायुतीची एकत्रित प्रतिमा कायम ठेवण्याचा निर्धार अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची एकी मजबूत ठेवण्याबाबत चर्चा केल्याचं समजतंय। या चर्चेत आगामी 32 जिल्हा परिषदा आणि 29 महापालिका निवडणुकांबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे सेनेप्रमाणे अजित पवार गटानं भाजपतील नेत्यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केलेला नाही। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फूट पडल्याचा संदेश विरोधकांकडे जाऊ नये याची काळजी आम्ही घेतोय, अशी भूमिका अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी युती झाली नाही तरी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊन महायुतीची सत्ता स्थापन केली जाईल, असंही पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना आश्वस्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं। त्याआधी दिल्लीला जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर नेमकं काय ठरलं याची माहिती दिली होती। आज मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आमची चर्चा झाली, बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे। महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा लढलो, महायुतीने विधानसभा लढलो, महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाइड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये, खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये। प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता, आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी। अनमोल बिश्नोई प्रकरणात बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जातं। आज मुख्यमंत्री आणि आमची चर्चा झाली, बाबा सिद्दीकी प्रकरणातील अतिशय व्यवस्थित चर्चा झाली। गेल्याच आठवड्यात अजित पवारांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतलेली। पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार अमित शहांना भेटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। त्यानंतर नाराजी नाट्यातून शिंदे अमित शहांना आता भेटले आहेत। त्यामुळं ऐन निवडणुकीच्या काळात महायुतीत सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालंय। पण शिंदे शहांकडे गेले त्याचवेळी अजितदादांनी वर्षावर जाऊन महायुती टिकवण्याचा निर्धार करणं याचे वेगवेगळे तर्क आता लढवले जात आहेत। आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।